लोकसभेतून 146 खासदारांना निलंबित केल्याबद्दल त्याचा निषेध करण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने बिंदू चौक येथे निदर्शनं करण्यात आली. 13 डिसेंबर रोजी संसदेच्या व्यवस्था भेदून काही तरुणांनी सभागृहात धुराचे डबे फोडले होते. हे संसद भवनाचे रक्षण करण्यात आलेली ही केंद्रे सरकारचे नामुष्कीजनक अपयश आहे. संरक्षणाच्या व्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित हे प्रत्येक सभासदांचे कर्तव्य आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी स्वतः देशाला विश्वासात घ्यायला हवे होते आणि विशेषतः गृहमंत्र्यांनी आपली संविधानात्मक जबाबदारी पार पाडावी इतकी साधी मागणी केल्याबद्दल 146 खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं. ही केंद्र सरकारने केलेली लोकशाहीची हत्याच आहे असे म्हणत इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा देत बिंदू चौक परिसरात दणाणून सोडला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सरकारला एकतर्फी कारभार करायचा असेल तर निवडणुका कशाला घेता असा सवाल केला. जे खासदारांना निलंबन केलेले ते खासदार त्या लोकसभेच्या बाहेर बसलेले त्यांना पुन्हा आत घेऊन चर्चेला बोलवा अशी आमची मागणी सगळ्यांची त्या ठिकाणी होती. चर्चाच करायची नाही, एकतर्फी कारभार करायचा. मग निवडणुका घेता कशाला हा प्रश्न महत्वाचा. मग निवडणुका पाहिजेतच कशाला. विरोधाच्या बाजूला माणूस असताच कामा नये या भूमिकेतून हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. आपण सगळे मिळून त्याचा निषेध करूया आणि येणाऱ्या भविष्यकाळात जी जी संकट येतील त्या संकटावर लोकशाही वाचवायसाठी, संविधान वाचवायसाठी, उद्या कदाचित या देशामधली लोकशाही वाचली नाही तर तो आयात पंतप्रधान पदाचाही ठराव या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये होऊ शकतो. याला वेळ लागणार नाही. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, विजय देवणे, व्ही पाटील, के पवार, संदीप देसाई, प्रतिज्ञा उत्तुरे, सतीश कांबळे व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कॅमेरामन नाज अत्तारसह आरती सुतार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.